लसूण चटणी मला आमच्या इथे वडापाव फेमस. आता वडापाव आहे, ब्रेड पॅटीस आहे, भजी आहे, मिसळ पाव आहे, सकाळी नाश्त्याला पोहे असतात, तरी पोहे. नमस्कार, मी दत्तात्रय संगपाळ. बेधडक चर्चेमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आपण पुण्यामध्ये आहे. पुण्यामधली वेगवेगळी स्टोरी त्या ठिकाणी करत असतो. छोटासा गाडा आहे, वडापावचा गाडा आहे. प्रवीण हांडे. काय कधीपासून या व्यवसायाची सुरुवात झाली? याच्या अगोदर तुम्ही काय करत होता? याच्या अगोदर मुंबईला धंदा होता मिसळ हाऊसचा. बरं. लॉकडाऊनमध्ये बंद झालं, इकडं चालू केला पुण्यामध्ये. आता इथं गाडी स्टॉल लावला आहे वडापावचा. वडापावची सुरुवात कधीपासून होते? किती वाजता सुरुवात होते? सकाळी 7 वाजता चालू होते, आणि किती वाजता बंद होते? संध्याकाळी 8:30ला बंद होते. ही कधी सुरुवात झाली याची, वडापावची ह्या व्यवसायाची? ह्या व्यवसायाची झाली आता 4 वर्ष झाली. 4 वर्ष झाली. याच्या अगोदर काय करतो? याच्या अगोदर ITI झाला, ITI नंतर मेकॅनिक काम केलं, मेकॅनिक नंतर धंदा चालू केला स्वतःचा. काय त्यानंतर वडापावच्या गाड्याकडे का वळाला? त्याच्यामध्ये एवढं काही हे वाटत नव्हतं, आयट्या करून पण काही विशेष नव्हतं. काहीच नाही, त्याच्यात काही मजा नाही. त्या त्याच्यापेक्षा ITI वडापावचा गाडा बरा आपला. आपलं वडापाव स्वतःचा धंदा चालू करायचं म्हटलं. कोण करतं वडापाव? काय काम करते ठेवलाय काय? कामकाज नाही, आम्ही दोघंच जण चालवतो घरगुती. नवरा बायको बस. बरं. डायरेक्ट येऊन डायरेक्ट थोडी शिकता येणार आहे. पहिलं कोणत्या तरी हाताखाली काम करावं लागेल, तेव्हा ते शिकेल. तुम्ही याच्या अगोदर कोणाच्या तरी हाताखाली काम केलं? आता याच्या अगोदर माझा भाऊ पण हॉटेल चालित होतो, तर त्याच्यामुळे मी शिकलो. प्रॉपर कुठला आहे तुम्ही? आम्ही प्रॉपर जुन्नर. याच्या अगोदर काय करत होता? कॉलेज. कॉलेज नंतर मग नोकरी ते करायचं काय वाटलं नाही का? नाही, मग कारण कॉलेज झाल्यावर लग्न झालं, त्यानंतर त्यांचा व्यवसाय होता, त्यामुळे त्यांच्याबरोबरच काम करू लागले. मिस्टरांचं काय शिक्षण झालं? त्यांचं ITI झालेलं आहे. ITI झालं. आता सगळं तुम्हीच बनवताय का? हो. किती वर्षापासून तुम्ही वडापाव बनवताय? मी 2 वर्ष झाली. 2 वर्ष झाली. सकाळी 7:30 ते सायंकाळी 7-8 वाजेपर्यंत. काय नावानं आहे वडापाव सेंटर? दत्तकृपा वडेवाली. दत्तकृपा वडेवाडी. वडेवाली. किती रुपयाला वडापाव, किती रुपयाला भेटतो? काय वडापाव 15 रुपये. 15.